माझ्या बाळा, माझ्या सन्मुख बस. तू भूतकाळाच्या जळमटांमध्ये अडकून राहतोस किंवा भविष्याच्या स्वप्नांचे इमले बांधत बसतोस. पण मला सांग, कालचा दिवस तुझ्या हातात होता का? नाही. उद्याचा दिवस तू पाहिला आहेस का? नाही. मग तू नसलेल्या गोष्टींमध्ये स्वतःचे आयुष्य का उद्ध्वस्त करत आहेस? सृष्टीचा नियम सांगतो, ईश्वर केवळ वर्तमान काळात वास करतो. आत्ता या क्षणी या श्वासात मी तुझ्या सोबत आहे. पण तुझे मन भूतकाळ किंवा भविष्यात धावत असल्याने तुला माझी उपस्थिती जाणवतच नाही. भूतकाळ म्हणजे गळून पडलेले वाळलेले पान आणि भविष्यकाळ म्हणजे अजून न उगवलेली कळी. तू फक्त आजच्या या क्षणाच्या फुलाचा सुगंध घे. जेव्हा तू कोणतीही गोष्ट करतोस, मग ती पूजा असो, काम असो किंवा कोणाशी बोलणे असो, तेव्हा पूर्णपणे त्याच क्षणात उपस्थित राहा. जेव्हा तू वर्तमानात जगायला शिकशील, तेव्हा काळाची भीती निघून जाईल. मृत्यूची, अपयशाची आणि नुकसानाची भीती फक्त भविष्यात असते, आत्ताच्या क्षणात नाही. या पवित्र क्षणात स्थिर हो, कारण याच क्षणात मोक्षाचे आणि माझ्या प्रेमाचे दार उघडते. माझ्या लाडक्या बाळा, तू दिवसभर पळतोस, कष्ट करतोस, थकून जातोस आणि रात्री अस्वस्थ होऊन छताकडे पाहत विचार करतोस, मी कोण आहे? माझे काय होणार? तू स्वतःला हे शरीर, ही बुद्धी आणि हे नाव समजण्याची खूप मोठी चूक करत आहेस. म्हणूनच तुला दुःख होते. जेव्हा शरीराला आजार होतो, तेव्हा तू म्हणतोस, मी आजारी आहे. जेव्हा मनात विचार येतात, तेव्हा तू म्हणतोस, माझे मन अस्वस्थ आहे. पण विचार कर बाळा, शरीराला जाणणारा आणि मनातील विचारांना पाहणारा तू वेगळा आहेस. तू हे शरीर किंवा हे भरकटणारे मन नाहीस. तू तर माझ्या अंशाचा एक पवित्र आत्मा आहेस. तू जगाच्या बाजारात स्वतःची ओळख शोधत फिरतोस. लोकांनी चांगलं म्हटलं की हरखून जातोस आणि लोकांनी वाईट म्हटलं की दुःखी होतोस. एवढी सत्ता दिली आहेस का तू या जगाला तुझ्यावर? तुझ्या आत जो आत्मिक प्रकाश आहे, तो अथांग आणि अमर आहे. जेव्हा तू या विचारांच्या आणि शरीराच्या पलीकडे जाऊन स्वतःकडे पाहशील, तेव्हा तुला समजेल की तुला कसलीच उणीव नाही. तू उगीचच या मायेच्या बाजारात भिकारी बनून उभा आहेस, जेव्हा की तू साक्षात ईश्वरांचा अंश आहेस. आजपासून स्वतःला असहाय्य समजणे सोडून दे. तू माझा आहेस आणि तुझ्या आत तीच अनंत शक्ती वास करत आहे, जी या अखंड ब्रह्मांड चालवते. बाळा, अनेक भक्त मला म्हणतात, स्वामी, आमचे मन शांतच होत नाही. नाम जपाला बसलो की शेकडो विचार येतात. बाळा, विचारांना जबरदस्तीने थांबवण्याचा प्रयत्न करूच नकोस. तू जितका विचार दाबण्याचा प्रयत्न करशील, तितके ते अधिक वेगाने बाहेर येतील. मग काय करायचे? तू फक्त साक्षी बन. साक्षी म्हणजे काय? रस्त्यावरून जाणारी वाहने जशी तू निवांत उभा राहून पाहतोस आणि त्यातल्या कोणत्याही गाडीत तू जाऊन बसत नाहीस, अगदी तसेच मनात येणाऱ्या विचारांकडे तटस्थपणे पहा. चांगला विचार आला तरी हरखू नकोस. वाईट विचार आला की घाबरू नकोस. फक्त मनाला सांग, हा केवळ एक विचार आहे, हा मी नाही. तू जेव्हा विचारांमध्ये सहभागी होत नाहीस, त्यांना पकडून ठेवत नाहीस, तेव्हा ते विचार काही सेकंदात आपोआप नष्ट होतात. जसे नदीच्या वाहत्या पाण्याला तू थांबवू शकत नाहीस, पण काठावर बसून ते पाणी पाहू शकतोस, तसेच मनाच्या या प्रवासाकडे तू पाहणारा दृष्टा बन.
तू जेव्हा साक्षी भावात स्थिर होशील तेव्हा तुला समजेल की मनाच्या वादळाच्या मागे एक अथांग, शांत आणि पवित्र निवांतपणा लपलेला आहे, जो साक्षात माझाच प्रदेश आहे. माझ्या पाडसा, तुझ्या अंतर्मनात एक अथांग कल्पवृक्ष लपलेला आहे. तू या अंतर्मनात जे बीज पेरशील तसेच झाड उगवेल. पण तू दिवसभरात काय पेरतोस? माझे कसे होईल? मला आजार होईल का? माझे नुकसान होईल का? तू सतत भीतीची, संशयाची बीजे पेरतोस आणि मग सुखाच्या फळांची अपेक्षा करतोस. हे कसे शक्य आहे? तुझ्या अंतर्मनाला तर्क समजता येत नाही. तू जे वारंवार बोलतोस आणि विचार करतोस तेच ते सत्य मानून घडवून आणते. म्हणूनच मी तुला नामस्मरण करायला सांगतो. जेव्हा तू श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करतोस तेव्हा हे नाम तुझ्या अंतर्मनाच्या खोलवर जाऊन बसते. हे नाम म्हणजे केवळ शब्द नव्हेत, तर ही एक महामंत्राची ऊर्जा आहे, जी तुझ्या अंतर्मनातील जन्मोनजन्मांचे नकारात्मक संस्कार जाळून भस्म करते. तुझ्या श्वासासोबत या नामाला जोडून घे. तू झोपताना, उठताना, चालताना जेव्हा या नामाचे बीजारोपण करशील तेव्हा तुझ्या अंतर्मनातून केवळ शांती, समृद्धी आणि आनंदाचीच फळे बाहेर येतील. तुझ्या अंतर्मनाची शक्ती माझ्या नामाशी जोड. मग बघ, जगातील कोणतीही वाईट शक्ती तुझ्याकडे पाहू शकणार नाही. बाळा, तू आयुष्याचा एवढा भार स्वतःच्या डोक्यावर का घेऊन फिरतोस? मी कुटुंब चालवतो, मी कमावतो, मी हे केले. हा तुझा मीपणा तुझ्या सर्व दुःखाचे मूळ आहे. तू विचार कर, तू जन्माला आलास तेव्हा काय घेऊन आला होतास आणि जेव्हा या जगातून जाशील तेव्हा काय घेऊन जाणार आहेस? सर्व काही या मातीतच सुटणार आहे. मग उगीच करतेपणाचे ओझे पाठीवर मारून स्वतःला का त्रास देतोस? तुझे हे अहंकार रूपी मन नेहमी तुलना करते. त्याच्याकडे माझ्यापेक्षा जास्त का आहे? मला कमी का मिळाले? या तुच्छ विचारात तू तुझा देवत्वरूपी जन्म वाया घालवतोस. हा अहंकार माझ्या चरणी कापून फेक. मला म्हण, स्वामी, हे शरीर तुमचे, ही बुद्धी तुमची, माझी सर्व कर्मे तुमची. जेव्हा तू पूर्ण शरणागत होतोस तेव्हा तुझा सर्व भार, तुझी सर्व पापे, तुझी सर्व काळजी मी माझ्या खांद्यावर घेतो. जो स्वतःचा अहंकार मिटवतो त्यालाच माझी खरी अनुभूती येते. शरणागती जे सुख आणि अभय आहे ते या जगातील कोणत्याही संपत्तीत नाही. माझ्या प्रिय भक्ता, आयुष्य म्हणजे केवळ ऊन सावल्यांचा खेळ आहे. इथे कायमस्वरूपी सुखही राहत नाही आणि कायमस्वरूपी दुःखही टिकत नाही. पण तुझे मन सुखात हवेत उडते आणि दुःखात लगेच कोलमडून पडते. तू या समुद्रासारखा बन. समुद्राच्या वर कितीही मोठ्या लाटा उसळल्या तरी समुद्राचा तळ कायम शांत आणि स्थिर असतो. तुझ्या आयुष्यात संकटाच्या लाटा येतील, पण तुझ्या आत्म्याचा तळ स्वामींच्या चरणी स्थिर असू दे. ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितले आहे, सुखी न व्हावे, दुःखी न व्हावे, मान अपमान, नफा तोटा, सुख दुःख या दोन्ही गोष्टींकडे समान दृष्टीने पाहायला शिक. ज्याप्रमाणे रात्रीनंतर दिवस उजाडणे अटळ आहे, तसेच दुःखाच्या घनघोर अंधारानंतर सुखाचा प्रकाश येणे निश्चित आहे. जर तू दुःखात खचला नाहीस तर त्या दुःखाची ताकदच संपून जाईल. परिस्थिती काहीही असो, चेहऱ्यावरचे हास्य आणि मनातील स्वामी नाम ढळू देऊ नकोस. हीच खरी आध्यात्मिक प्रगती आहे. बाळा, तू बाह्य जगात, वस्तूंमध्ये आणि माणसांमध्ये आनंद शोधत आहेस. तुला वाटते की नवीन गाडी घेतली, नवीन घर बांधले किंवा भरपूर पैसा मिळवला
की तुला कायमचे सुख मिळेल. पण मला प्रामाणिकपणे सांग, आजवर तुला मिळालेल्या कोणत्याही बाह्य वस्तूचे सुख कायम टिकले आहे का? काही दिवस ते सुख वाटते आणि नंतर पुन्हा मन रिकामे आणि अस्वस्थ होते. कारण बाह्य जग हे क्षणभंगूर आहे. नाशवंत वस्तूंमधून अविनाशी आनंद कधीच मिळू शकत नाही. इंद्रियांचे भोग हे एखाद्या खारट पाण्यासारखे आहेत. जितके प्यावे तितकी तहान वाढत जाते. खरी तृप्ती आणि खरा आनंद तुझ्या आत लपलेला आहे. जेव्हा तू बाहेरचे शोधणे थांबवून अंतरंगात डोकावशील, तेव्हा तुला आनंदाचा असा झरा सापडेल जो कधीच आटत नाही. बाह्य जगाचा वापर कर, पण त्यात अडकू नकोस. कमळाचे फूल जसे पाण्यात राहूनही पाण्यापासून अलिप्त असते, तसेच तू या जगात राहा, पण तुझे मन माझ्या चरणी अलिप्त ठेव. हीच खरी विरक्ती आहे आणि यातच खरा मोक्ष आहे. माझ्या लाडक्या, तुझ्या मनात एक सुप्त भीती सतत फिरत असते. जर मी अपयशी झालो तर, जर माझे प्रियजन मला सोडून गेले तर, या भीतीपोटी तू तुझ्या वर्तमान काळातील सर्व आनंद गमावून बसतोस. भीती तिथेच असते जिथे अज्ञान आणि अविश्वास असतो. तू मला सांग, तुझ्या स्वामींचा हात धरला आहेस, ते स्वामी कोण आहेत? मी काळाचाही काळ आहे. मग माझ्या छत्राखाली असताना तुला कोणाची भीती वाटते? तुझ्या आत आत्मशक्तीचा सूर्य लपलेला आहे, पण संशयाच्या ढगांनी त्याला झाकून टाकले आहे. मी अशक्त आहे, माझ्याकडून हे होणार नाही, हे शब्द तुझ्या जिभेवर कधीच येऊ देऊ नकोस. जेव्हा तू ईश्वरावर पूर्ण श्रद्धा ठेवतोस, तेव्हा तुझ्या आतून एक अशी अलौकिक शक्ती निर्माण होते जी पर्वतालाही हलवू शकते. प्रत्येक संकटाकडे माझ्या कृपेची एक पायरी म्हणून पहा. मी तुला त्रास देण्यासाठी नाही, तर तुला सोन्यासारखे उजळवण्यासाठी या अग्निपरीक्षेतून नेतो. विश्वास ठेव, तू एकटा नाहीस. तुझा प्रत्येक श्वास माझ्या संरक्षणात चालत आहे. माझ्या बाळा, लक्षात ठेव, हे आयुष्य तुझा छळ करण्यासाठी नाही, तर तुला देवत्वाचा अनुभव देण्यासाठी मिळाले आहे. या मनाच्या, इंद्रियांच्या आणि विचारांच्या जाळ्यातून आता बाहेर पड. तू मुक्त आहेस. जेव्हा जेव्हा तुझे मन भरकटेल, जेव्हा जेव्हा इंद्रिये तुला गुलामासारखे खेचू लागतील, तेव्हा डोळे मिटून माझ्या विचारांचे स्मरण कर. मी तुझ्या हृदयात, तुझ्या श्वासात, तुझ्या प्रत्येक विचारात साक्षी रूपाने बसलो आहे. तुझ्या भूतकाळातील सर्व भार मी माझ्या शिरावर घेतला आहे. तुझ्या वर्तमानाला मी माझ्या प्रेमाने सजवले आहे आणि तुझे भविष्य मी माझ्या अभय हस्ताने सुरक्षित केले आहे. आता उगीचच अस्वस्थ होऊन अश्रू ढाळू नकोस. तुझा हा हात माझ्या हातात दे. जगाची पर्वा सोड आणि पूर्ण विश्वासाने, आनंदाने आणि धैर्याने तुझे कर्तव्य करत राहा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.